उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कलाविष्कार या संस्थेकडून जे आहे ते या ठिकाणी एक मोठं चित्र जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या पानांचा वापर करून म्हणजे जे आपले चित्रकलेची पानं असतात त्याचा वापर करून त्याला रंगवून या ठिकाणी जवळपास 6000 पानांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चित्र साकारलेलं आहे आणि यातून सर्व धर्म समभाव आणि एकत्र आम्ही भारतीय अशा स्वरूपाचा हा संदेश या चित्रातून देण्यात आलेला आहे। जवळपास 6000 पानांचा उपयोग या संपूर्ण चित्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या जाती आहेत समाजातील भारतामध्ये राहणाऱ्या वेगवेगळे समाज आहेत यांचं एकत्रित सर्व चित्रण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि विविधतेतून एकतेचा संदेश जो आहे तो या ठिकाणी या संपूर्ण चित्राच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे संपूर्ण ज्यांनी याचं आयोजन केलं त्या मॅडम आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, खरं तर इतक्या मोठ्या स्वरूपात तुम्ही ही कलाकृती साकारलीत आणि त्याचं लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील आज त्याचं नॉमिनेशन झालं, नाव घेतलं झालं। येस, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना भारत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज खरं तर ह्या सगळ्याचं श्रेय माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलांचं आहे। कारण आज स्पेशल मुलांच्या हस्ते कला होणं ही साधी गोष्ट नाही आहे। आपले भाव त्यांनी त्यांच्या हातांनी, त्यांच्या कलागुणांनी आपल्यासमोर सादर केले। आपण तर सर्वसामान्य माणसं, पण ह्या मुलांनी आपले एफर्ट्स देऊन, भारत मातेवरती प्रेम देऊन आपल्या भारत मातेला एक वेगळ्या पद्धतीने वंदन केलेलं आहे। त्यांच्या हस्ते आपण जवळजवळ महिनाभर हे काम करतो आहे। म्हणजे सगळी मुलं, आपण 2-3 संस्था याच्यामध्ये एकत्रित आहे। मुकबधीर विद्यालय आधार म्हणून आहे बिबेवाडीची, ती अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट आणि कलाविष्कार असे 3 परिवारांचा हा संगम आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे मेसेजेस असा आहे की विविधतेतून एकता। आपल्याला काही जरी व्यंग असलं, काही असलं तरीसुद्धा आज देशाविषयीचं जे प्रेम आहे, खरं तर आपल्यापेक्षा त्या मुलांचं जास्त कौतुक मला करावं असं वाटतं। कारण मेसेज इतकाच द्यायचा आहे की तुम्हाला सगळे सर्व गुणसंपन्न आहात। आज आपण भारत माता ही तुम्ही बघितलं असेल वटवृक्ष आहे। या वटवृक्षाखाली तुम्ही वेगवेगळ्या जाती, पडजाती आणि संस्कार बघितले असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे कला आहे त्या कलेला आपण सादर करण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या कलागुणांनी भारत मातेने आपल्या उशीशी म्हणजे पोटाशी आपल्याला कुरवाळून जी कलाकृती बाहेर येते आणि त्याच्याने आपला भारत देश घडतो, ही आपला मेसेज आहे की एका छताखाली, एका वटवृक्षाखाली आपण कसं सातत्याने राहून अथंग श्रमाने आपला भारत देश कसा उदयास चांगल्या पद्धतीने येईल, हाच आपला प्रयत्न असतो। सो त्या जाती, धर्म, संस्कारांना आज आपण इथे स्थान दिलं आहे एका वटवृक्षाच्या सावलीखाली। अगदीच खूप सुंदर आणि स्तुत्य अशा स्वरूपाचा हा तुमचा उपक्रम आहे। मात्र यात जर आपण पाहायला गेलं तर किती विद्यार्थ्यांनी जे आहे ते आपलं योगदान या संपूर्ण हे जे चित्रण आहे ते करण्यामध्ये, साकारण्यामध्ये 100हून अधिक विद्यार्थी होते ह्याच्यामध्ये। 3 संस्थांचे आपण वेगवेगळे असे 100हून अधिक विद्यार्थी घेतलेले आहेत। ह्या स्टुडंट्स आहेत माझ्या, आणि तुम्ही बघितलं असेल तर काही मुले आपली मागेही आहेत। अशा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 7 रंगांमध्ये तुम्ही बघितलं असेल तिरंगा सादर केलेला आहे। तर वटवृक्षाच्या पारंब्यांच्या खाली मात्र तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्या धर्मसंस्कारांच्या जाती आहेत आणि त्यांचे काम काय आहे, त्या कामाने आपली ओळख होते, हे आजचं वैशिष्ट्य आहे। खरं तर तुमची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली आहे, त्याबद्दल काय? सर, ॲक्च्युली माझ्यापेक्षा माझे स्टुडंट्स याच्याबद्दल सांगतात की आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून आज स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे की अथांग श्रम, आणि हे एकट्याचं खरंच काम नाही आहे। म्हणजे मी खूप, मला मागे समजते, पण ॲक्च्युली ह्या सगळा जो वटवृक्ष उभा आहे हे माझ्या परिवाराकडून उभा आहे। ह्याच्यामध्ये माझा परिवार आहे, आमचे ह्या स्टुडंट्सचे घरातली काही लोक आहेत, हे विद्यार्थी आहे, ह्या सगळ्यांच्या अथांग कष्टाने आज आपल्याला ही पावती मिळालेली आहे। वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले, किती आनंद होता? खूप जास्त आनंद होतोय, कारण का 15 वर्ष सातत्याने आमची ताई खूप कष्ट करते आणि त्यात निस्वार्थीपणे तिने एवढं सगळं साध्य केलंय। आणि ती जराही क्रेडिट त्याचं घेत नाही स्वतःला, पण या सगळ्याचा म्हणजे धुरंधर बनू आम्ही तिला कारण का खरंच तिच्याशिवाय हे खरंच तिच्या कॉन्सेप्ट्स ज्या असतात त्या एक्स्ट्रीमली अमेझिंग असतात। म्हणजे दरवर्षीच आम्ही काही ना काहीतरी नवीन चालूच असतं। आता आमची अकॅडमी खरं तर आर्ट फाउंडेशन आहे,
म्हणजे रिलेटेड टू पेंटिंग, ड्रॉइंग, एव्हरीथिंग. बट त्यालाच आम्ही मर्यादित न राहता आम्ही सगळं सोशली पण करतोय. म्हणजे दरवर्षी सातत्याने 2 तरी सोशल इव्हेंट्स आमचे होतच असतात. आणि आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत की 15 वर्ष आम्ही ताईच्या छायाचित्राखाली आहोत. खरंच एकंदरीत हे संपूर्ण जे चित्र आहे ते साकारण्यात काय काय आव्हानं होती आणि काय आव्हानांचा सामना जो आहे तो तुम्हाला सर्व विद्यार्थी आणि अर्थात सर्वांना करावा लागतो? काय अडचणी काय आल्या? सांग ना की ह्या मुलांबरोबर आव्हानं काय आली? आव्हानं बोल ना, काहीच तू तर स्टुडंट्स आहेत, बोल ना. तसं काहीच आव्हान आलं, बोल त्यांना की खूप छान वाटलं, काहीच त्रास झाला. आपल्याला वाटतं या मुलांना सर तसं बघायला गेलं तर आव्हान काहीच नाही आलं. उलट आपण जे नॉर्मल काम करतो ह्याच्यापेक्षा ह्याला गती जास्त मिळाली. आपल्याला काही न बोलता येता न ऐकू येता सुद्धा एक कलाकृती कशी उभी राहू शकते हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही सगळेजण आहेत. उलट आम्हालाच आश्चर्य वाटते की एवढ्या कमी वेळामध्ये एवढी सुंदर कलाकृती ही कशी करू शकतात. उलट काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं घेऊ शकतो आपण. म्हणजे आव्हान म्हणाल तर तसं काहीच, उलट आनंद मिळाला आणि शांततेतून सुद्धा किती सुंदर गोष्टी घडू शकतात हे आज आम्हाला ह्या कलाकृती करताना लक्षात आलं. किती वेळ लागला साधारण हे संपूर्ण कलेत? आम्ही एक महिना झाला ह्याच्यासाठी काम करतोय. पण खरं हा वटवृक्ष काल रात्री आपण 11 वाजता सुरुवात केली लावायला, तो आज पहाटे 5 वाजता तयार झालेला आहे आपल्यासमोर. एकंदरीतच जर पाहिलं तर त्यांना त्याचं नामांकन देखील मिळालेलं आहे आणि संपूर्ण ह्या वटवृक्षामध्ये जे आहे त्या भारतातील विविधतेतून एकता याचा संदेश म्हणजेच आम्ही भारतीय याचा हा संदेश जो आहे तो या चित्रणातून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला देखील सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.